नमस्कार. या नवीन व्हिडिओमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे मेडिटेशन केव्हा आणि कसे करावे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो आणि बरेचसे प्रश्न आम्हाला ड्युरिंग द सेशन्स विचारले जातात. जेव्हा आम्ही रेकी लेवल 1, लेवल 2, लेवल 3 याचे क्लासेस घेतो त्यावेळी बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की माझी नाईट शिफ्ट आहे, तर मी कधी मेडिटेशन केलं पाहिजे. मी असं ऐकलं आहे की ब्रह्ममुहूर्तावर मेडिटेशन केलेलं आधीच खूप चांगलं असते. मी असं ऐकलेलं आहे की सकाळी मेडिटेशन केलेलं खूप चांगलं असते. तर या सर्व प्रश्नांचे उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी मला सर्वांना एक गोष्ट सांगायला आवडेल की प्रत्येकाचा अनुभव आणि प्रत्येकाचं नॉलेज हे वेगवेगळं असू शकते. कदाचित तुम्हाला माझ्या गोष्टी पटतील, कदाचित तुम्हाला माझ्या गोष्टी पटणार नाहीत. तर सर्वांना ही रिक्वेस्ट राहील, माझी ही विनंती राहील की तुम्हाला ज्या गोष्टी पटतात त्या तुम्ही घ्या, ज्या तुम्हाला नाही पटत त्या तुम्ही सोडून द्या. ठीक आहे. सो सर्वात पहिला मुद्दा आपण सुरुवात करू की मेडिटेशन हे केव्हा केले पाहिजे. आता प्रत्येकाची जी दिनचर्या आहे ती वेगवेगळी असू शकते. कोणी सकाळी 5ला उठत असेल, कोणी सकाळी 5ला झोपत असेल. ज्यांची नाईट शिफ्ट आहे ते लोक कदाचित तर सकाळी सकाळी घरी येत असतील, ते सकाळी झोपत असतील. तर मग त्यांना तर ब्रह्ममुहूर्त कधीच त्यांच्या हातात लागणार नाही. मग त्यांनी मेडिटेशन करू नये का? तर असं नाही आहे. तुम्ही मेडिटेशन कधीही करा, त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. फक्त एक गोष्ट तुम्हाला पाळायची आहे की तुम्ही शक्यतोवर जमेल तर तुम्ही मेडिटेशनची वेळ जी आहे ती एकच ठेवा रोज. नंबर 1. नंबर 2, तुम्ही जेव्हा कधी मेडिटेशन करत असाल, ज्या कुठल्या ठिकाणी तुम्ही बसत असाल, तुमच्या घरामध्ये, तुमच्या रूममध्ये, त्या ठिकाणी एकाच जागेवर तुम्ही दररोज बसा. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एका जागेवर बसून दररोज मेडिटेशन कराल त्यावेळी त्या जागेची सुद्धा एक एनर्जी तयार होईल आणि त्या जागेचा सुद्धा एक ऑरा तयार होईल आणि त्यामुळे तुम्हाला मेडिटेशनमध्ये फार फायदे होणार आहेत. ओके. बऱ्याचदा असं होईल की तुमचं बाहेरगावी ट्रॅव्हलिंग असेल, तुम्ही कुठेतरी जात असाल किंवा एखाद्या फंक्शनमध्ये बिझी असाल, त्यावेळी तुम्हाला मेडिटेशन करता येणार नाही. काही हरकत नाही. एखाद्या 2 दिवसाचा गॅप जर का तुमच्या मेडिटेशनमध्ये आला, काही हरकत नाही. त्यानंतर पुन्हा तुम्ही सुरुवात करू शकता. पण प्रयत्न हा करायचा आहे की रोजच्या रुटीनमध्ये काहीतरी वेळ मी स्वतःसाठी काढतो का आणि त्या वेळेमध्ये मी स्वतःचं अवलोकन, स्वतःचं ऑब्झर्वेशन करतो का, तर त्याला मी मेडिटेशन असं म्हणेल. याच्याही वरची लेवल जर का बोलायचं झालं तर मेडिटेशन ही एक अशी स्टेट आहे किंवा ही एक अशी प्रोसेस आहे की कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही करता आणि ती गोष्ट करत असताना तुम्हाला बाकी कुठल्याच गोष्टीचं भान नसते, ती गोष्ट म्हणजे मेडिटेशनची स्टेट आहे असं मला वाटते. म्हणजे एक्झाम्पल, एखादी गृहिणी जर का स्वयंपाक करत असेल आणि स्वयंपाक करताना ती त्या स्वयंपाकामध्ये एवढी मग्न आहे की तिला आजूबाजूला काय चालू आहे हे माहीत नाही, तर तिच्यासाठी स्वयंपाक करणे ही मेडिटेशन स्टेट असू शकते. एखादा व्यक्ती जो फार सुंदर गाडी चालवतो आणि फार सुंदर ड्रायव्हिंग करतो, पण ते ड्रायव्हिंग करत असताना त्याचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त त्या ड्रायव्हिंगमध्ये असते, तर त्या व्यक्तीला सुद्धा ती जी स्टेट आहे ती मेडिटेशन स्टेट तुम्ही त्याला म्हणू शकता. किंवा अजून एक गोष्ट म्हणजे ज्या स्टेटमध्ये किंवा ज्या विचारामध्ये तुम्हाला काही नवीन क्रिएटिव्ह आयडियाज येतात किंवा नवीन विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात, ती सुद्धा तुमच्यासाठी मेडिटेशन स्टेट असू शकते. कदाचित तुम्ही एखादं पुस्तक वाचत आहात आणि पुस्तक वाचता वाचता अचानक तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया आली किंवा अचानक खूप दिवस झाले पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ते पुस्तक वाचताना मिळालं, तर ती सुद्धा तुमच्यासाठी मेडिटेशन स्टेट असेल. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता किंवा आपण जेव्हा मेडिटेशन करतो त्यावेळी आपल्याला स्वतःशी कनेक्ट करायचं असते, स्वतःच्या आतमध्ये बघायचं असते आणि आपल्याकडेच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. ती प्रश्नांची उत्तरं मिळतात का किंवा त्या उत्तरापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो हे आपल्याला शोधायचं असते. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून डीप लेवलवर आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. म्हणून तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करून ठेवा. आता पुढचा जो मुद्दा आहे त्यावर आपण येऊ की मेडिटेशन कसे करावे.
बरेच लोक विचारतात की असं बसायला पाहिजे की तसं बसायला पाहिजे, ही मुद्रा योग्य आहे की ती मुद्रा योग्य आहे, कुठल्या मुद्रेमध्ये बसायला पाहिजे. भरपूर लोकांनी भरपूर मुद्रा सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर योगा शिकायला गेले तर त्यांच्या काही वेगळ्या मुद्रा आहेत, तुम्ही जर का रेकी शिकायला गेले तर त्यांच्या काही वेगळ्या मुद्रा आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळं हे आहे. माझं एकच सिंपल तुम्हाला सांगायचं आहे मला, की तुम्हाला जी कम्फर्टेबल मुद्रा आहे त्यामध्ये तुम्ही बसा. ठीक आहे, सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही आपण पद्मासन जे करतो त्याला अर्ध पद्मासनात जर का तुम्ही बसले तर तुमची एनर्जी व्यवस्थित फ्लो होत राहील. म्हणजे जेव्हा आपण पायावर पाय अशा प्रकारे ठेवतो तर ते असे न ठेवता आपण समोरासमोर जर का पाय ठेवले तर ती एनर्जी फ्लो होत राहील व्यवस्थित. सो रेकी जेव्हा आम्ही शिकवतो तेव्हा आम्ही हे सांगत असतो की अर्ध पद्मासनात बसलं तुम्ही पाहिजे, आणि हात जे आहेत ते आपले आकाशाकडे असले तर जास्त बेटर राहील. म्हणजे येणारी जी ऊर्जा आहे ती आपण ग्रहण करत आहोत, अशा पद्धतीमध्ये आपण बसणार आहोत. सो मेडिटेशन करण्याचे वेळ आणि मेडिटेशन करण्याची पद्धत ह्या दोन्हीही गोष्टीवर आपण आज चर्चा केलेली आहे. एक काळजी नेहमी घ्या की जेव्हा कधी तुम्ही मेडिटेशनला बसाल, डायरेक्टली तुम्ही सरफेस जो आहे, ग्राउंड जो आहे त्याच्यावर न बसता काहीतरी तुम्ही ठेवा, आसन ठेवा किंवा काहीतरी असं ठेवा की ज्याच्यावर तुम्ही बसाल. ओके, म्हणजे तुम्हाला अधिक जास्त चांगला एक्सपिरियन्स घेता येईल. सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मेडिटेशन कधी करावे, कसे करावे. आणि जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अधिक काही तुम्हाला प्रश्न असतील तर जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर आता दिसतोय 7507253253, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि आमचा फ्री जो रेकी लेवल 1 कोर्स आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.